राज्यभरातील तरुण मागील अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. अशातच महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल 17,471 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच 19 जून पासून सुरुवात होणार आहे. दरम्यान ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात यावी आणि वयोमर्यादेमध्ये वाढ करून एक संधी देण्यात यावी या मागणीसाठी पुण्यामध्ये पोलीस भरती करणाऱ्या तरुणांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी उपस्थित होते. एक संधी मिळालीच पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळत एक संधी द्यावी अशी मागणी या तरुणांकडून करण्यात आली आहे. यावेळी हातामध्ये फलक घेऊन घोषणाबाजी देखील करण्यात आली. 2022 आणि 2023च्या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि 2024च्या भरतीमध्ये या 1.5 लाख पोरांना फॉर्म भरता आला पाहिजे. जर तसं राज्य शासनाने केलं नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची आम्ही जागा दाखवू. आमचं म्हणणं एकच आहे की आमची जी मागणी आहे ती आम्हाला आजच द्यावी, कारण आम्ही आज 6 महिन्यापासून प्रत्येकाला आवेदन देतोय. आज नाही तर कधीच नाही असा मुद्दा आहे. आम्हाला आश्वासन नको, आम्हाला लेखी पाहिजे की आज तुम्ही फॉर्म भरायला एलिजिबल आहात. बस आमची एवढी एकच मागणी आहे. हो, आम्हाला आश्वासन नको की आम्ही तुम्हाला देऊ, आम्ही करू. आजच आम्हाला मंत्री आश्वासन देत आहेत, आम्ही जनतेकडे निवेदन देतो, त्यांनी आश्वासन देतो. हो, आम्ही तुमच्या पाठीचे, पण आजच्या पाठीचे कोणीच नाहीये. आता महाराष्ट्रात गोरगरीब परिवार आहेत, विद्यार्थी अक्षरशः भाड्याला पैसे नाहीत. काही लोक 4-4, 5-5, 10 पायी चाललेले. म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं एकच मागणी आहे, या संधी भेटली पाहिजे. आम्हाला आमचा अधिकार आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.